नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वाघूर नदीवरील पूल जीर्ण, वाहतूक बंद। फरदापूर प्रतिनिधी हक्कानी शेख। फरदापूर येथील वाघूर नदीवरील जीर्ण पूल मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फरदापूर जवळील वाघूर नदीवरील जुना क्षतिग्रस्त पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने सदरील पूल 16 जून पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे व या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे पत्र 15 जून रोजी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी काढले होते। मात्र त्यानंतर मंगळवारी दुपारनंतर वाघूर नदीवरील क्षतिग्रस्त पुलावरील वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद करून छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने जळगावकडे वळवल्याचे दिसून आले आहे। महामार्गाचे काम होऊन 2 वर्षाचा कालावधी झाला असून वाघूर नदीवरील नवीन पुलाचे काम मात्र अर्धवट अवस्थेत आहे। जमीन अधिग्रहण झाली नसल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे। मात्र 2 वर्षास प्रशासनाकडून जमीन अधिग्रहण होत नसल्याने याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांतून होत आहे। महामार्गावरील जुना पूल जीर्ण झाल्यामुळे महामार्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे, परंतु या महामार्गावरील रहदारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहनधारकांमध्ये आता कोणत्या मार्गाने जावे असा संभ्रम पसरला आहे। वाहनधारकांना आता पर्यायी अरुंद रस्त्याने जीवाची बाजी लावत प्रवास करावा लागत आहे। तोंडापूर मार्गे तोंडापूर फतेपूर जामनेर बंद कर दिया सामने का पूरे वजह से मोटर बढ़ गए ये दो दिन बाद फोन गिर पड़ा क्या देखा उनको आए तो और अपने नाम से पता नहीं रिजल्ट से डिवाइडर दे उधर नहीं जानते ये खाने का रास्ता चल रहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धापन दिन। आज दिनांक 19 जून रोजी शिवसेना पक्षाच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 10 वाजता कैलासवासीय बापूसो NZ मराठे विद्यायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह कार्यशाळा व विद्यालय शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे शिवसेनेतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू टेलर, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, उपतालुका प्रमुख अभय भदाने, पिंटू शिंदे, नाना जाधव, शहर समन्वयक देवेंद्र पाटील, वाजिद मलक, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे, तालुका अधिकारी विजय पावरा, शहर अधिकारी बबलू शेख, युवराज पाटील, शरद पाटील, जावेद शेख, सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। या ठिकाणी जमलेले कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा असतील, या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष विजय पावरा, उपशहर प्रमुख वाजिद मलक, बबलाट परिसरातून दळाईचे काम करणारे आणि शिवसेनेचे नेतृत्व नन्नाबाई असतील, बिंदूबाई असतील आणि इसळा गटात त्यांनी ग्रामपंचायत या शिरपूर तालुक्यात प्रथम ताब्यात घेतली असे अभय बदाने, शिवसेनेचे शहर संघटक देवाजी